नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आजचा आई आणि बाबा रिटायर होतायचा आई बाबा स्पेशल भाग. असं का म्हटलं ते कळेल तुम्हाला शेवटपर्यंत. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. बाबा इथे ऑर्डर देत आहेत 2 कॉफी असं म्हणून. आई विचारतात, "असं कशाला हे सगळं?" तर बाबा म्हणतात, "असू दे गं शुभा." तर आई म्हणतात, "अहो मी काय म्हणते, मुलांना फोन करून आपण बोलवून घेऊया का इकडे?" तर बाबा लगेच कसे बघतात बघा, "आ?" तर आई म्हणतात, "अहो, इथली कॉफी नका मागवू. कॉफीची किंमत बघितलीत का? काय आहे? खूप महाग आहे. त्यापेक्षा आपण घरी जाऊया. मी मस्त तुम्हाला कॉफी करून देते आणि आपण मुलांच्या सोबत कॉफी घेऊया काय?" तर बाबा म्हणतात, "म्हणून मला तुझा राग येतो शुभा." ताई विचारतात, "काय झालं?" बाबा म्हणतात, "अगं, काही वेळ आपण आपण फक्त दोघं एकत्र वेळ नाही का घालवू शकत? फक्त आपण दोघंच." आई म्हणतात, "अहो पण." तर बाबा म्हणतात लगेच परत, "आहे का हो? अगं, मला तुझ्याबरोबर एकटीबरोबर वेळ घालवायचा आहे. म्हणून तर तुला डेटवर आणलंय ना तुला." असं लगेच बाबा विचारतात. ताई हसतात आणि मग बाबा म्हणतात, "तुला असं कधीच वाटत नाही का गं, की थोडा वेळ एकांतात माझ्याबरोबर वेळ घालवावा?" तर आई सांगतात बाबांना, की "अहो असं नाहीये, मलाही वाटतं तसं." तर बाबा म्हणतात, "मग तर तोच वेळ घालवायला आज आपण इथे एकत्र आलोय आणि आपल्या मुलांच्या जबाबदाऱ्या ज्या काही आहेत त्या पूर्ण करून आलोय. त्यामुळे कुणाचीही काळजी करत बसायची गरज नाही." तर आई मात्र हसतायत बाबांकडे बघून आणि प्रेक्षकांनो लगेच आई म्हणतात, "अहो असं काय बघताय माझ्याकडे? लोक बघतील ना." बाबा म्हणतात, "मग बघू देत की. माझ्या बायकोला बघायला कुणाच्या परमिशनची गरज आहे?" तर आई हसतात आणि मग बाबा म्हणतात, की परत, "शुभा, तू छान दिसतेस तू आज." आणि आता आई म्हणतात, का विचारतात, "का माहिती तर बाबा विचारतात, "का?" तर आई म्हणतात, "आज तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून." आणि मग प्रेक्षकांनो बाबा आईंना काय म्हणतात बघा, "शुभा, तुला आठवतंय का, की समीर व्हायच्या आधी मी ऑफिसमधून आल्यानंतर आपण दोघंच फिरायला जायचो. फक्त आपण दोघंच असायचो." आणि मग त्याच्यानंतर बाबा पुढे म्हणतात, "कधी-कधी वाटतं, की आपल्या दोघांमध्ये आपली मुलंच आली का गं?" तर आई म्हणतात, "अहो तुम्ही असं काय बोलताय?" आणि बाबा म्हणतात, "नाहीतर काय? मुलं झाल्यापासून तू त्यांचीच काळजी करायला लागलीस जास्त. सतत आपलं मुलं, मुलं, मुलं." तर आई-बाबांकडे बघत राहिलेत. बाबा म्हणतात, "मी गरीब बिचारा एकटाच राहिलो." तर आई म्हणतात, "मी सतत तुमच्यासोबत होते आणि आपलीच मुलं आहेत ना ती शेवटी." असं म्हणून. तर बाबा म्हणतात, "मला सांग, आपण दोघंच असे शेवटचे कधी गेलो होतो? आठवतंय का तुला? गेल्या जन्मी गेलो होतो बहुतेक." असं म्हणतात. आई हसतात आणि बाबा पण हसतात आणि बाबा पुढे म्हणतात, "घरी सुद्धा किती दिवस झाले आपण एकत्र चहासुद्धा घेतलेला नाहीये." तर लगेच आई म्हणतात, "ते सगळं तुमच्यामुळे, कारण तुम्हीच माझ्यावरती रागावून बसला होतात. मला काही बोलायचं असलं की शमिकाला जाऊन सांगायचात. शमिका, तुझ्या मावशीला सांग, हे असं-असं सांग." तर स्वीटीला सांगायच्यात, "स्वीटी, तुझ्या सासूला असं-असं सांग." असं तुम्हीच केलंत. तर बाबा म्हणतात, "अगं पण मला तेव्हा राग आला होता तुझा. आपल्या घराबाबत निर्णय घेताना तू मला एकदा तरी विचारायला हवं होतंस. ही माझी अपेक्षा काही चुकीची होती का?" असं बाबांनी आईला विचारलंय. तर आई म्हणतात, "नाही हो, तुमचं बरोबर आहे. पण ते." तर बाबा म्हणतात, "ते कळलं मला. तुला ते बोरतळचं घर वाचवण्यासाठी तिथल्या तिथे निर्णय घेणं गरजेचं होतं." तर आई पण हो म्हणतात आणि मग बाबा म्हणतात, "अगं पण नंतर तरी मला सांगशील का नाही तू?" असं विचारल्यानंतर आई जरा गप्पच बसल्यात आणि म्हणतात, "ते चुकलंच माझं." तर बाबा म्हणतात आईंना, "शुभा, तेव्हा मी नुकताच रिटायर झालो होतो आणि मग माझी इच्छा होती, की तुझ्यासोबत मला बोरतळात जाऊन निवांतपणे वेळ घालवायचा होता. पण तुझ्याच्याने काय मुलं आणि त्यांचे संसार काही सुटत नव्हते." आणि आई जरा गप्प बसल्यात बरं का. आई म्हणतात, "हो म्हणजे काय आहे, मुलांच्या मायेपोटी माझं पाऊल अडलं खरं, पण अगदीच काही तसं नव्हतं." तर बाबा म्हणतात, "थांब आता जरा मला बोलू दे. तू ना एकामागोमाग एक निर्णय घेत सुटली होतीस. मला असं वाटायला लागलं, की मी अजून जिवंत आहे. हे तरी तुझ्या लक्षात आहे का? इतका एकटा पडलो होतो मी. तू सोबत नसलीस ना शुभा, तर मला दुसरं काही नको." तर प्रेक्षकांना आता आई पण तेच सांगतात, की "माझंही तसंच आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे. मला दुसरं काही नको." असं लगेच आई बाबांना सांगतात आणि दोघं जरा एकमेकांच्या नजरेत हरवतात. बाबा म्हणतात, "पण मला तसं वाटत नव्हतं ना त्या काळामध्ये, म्हणून मी तुझ्यावर रागावलो होतो. पण त्याचा सर्वात जास्त त्रास मलाच होत होता." असं बाबा सांगतात बरं का. "आणि किती गोष्टी होत्या ज्या मला तुझ्याबरोबर शेअर करायच्या होत्या. मला तुझ्याशी बोलायचं होतं. पण मीच माझ्यावर लादलेला अबोला होता ना." आणि बाबा मान बाजूला करतात. तर आई विचारतात, "म्हणजे?" तर बाबा सांगतात, "तुझ्याशी अबोला धरून मी नाही जगू शकत.
तो अबोला म्हणजे एक नाटक होतं असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांना तोपर्यंत घरात जरा बघूया काय चाललंय ते. बाबांनी तर सांगितलंय नाटक होतं. तर आत्याबाई म्हणताय तिकडे, सीमे एवढी नाटकं आपण केली पण तुझी सासू काय बदत नाही ना कोणाला ना कशाला. तर प्रेक्षकांना सीमा पण म्हणते, खरंच हो काय बाई होती. तर लगेच आत्याबाई म्हणतात, अगो ती दिसते तशी साधी नाहीये, एक नंबरची खमकी आहे, वर वर गोड गोड बोलते, पण तिच्या मनामध्ये जहर भरले जहर. तर सीमा पण लगेच म्हणते, हो ना, इतकं सगळं केलं आपण तरी सुद्धा स्पर्धा आईच जिंकल्या. त्यात त्या नारडा मॅडम सुद्धा असं म्हटल्यानंतर ना लगेच नारडा तिचं काय असं आत्याबाई विचारतात. तर लगेच सीमा म्हणते, नाही 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 तसं नाही, तसं काही नाही त्यांचं. म्हणजे मी असं ऐकलं होतं ना की त्या सुद्धा स्पर्धेला नारडा मॅडम जज म्हणून गेल्या होत्या, परीक्षक म्हणून. तर दुर्गादेवीचं ऐकून लगेच, काय सांगतेस, ती पण पोचलेली दिसती असं आत्याबाई म्हणतात. आणि मग प्रेक्षकांना सीमा म्हणते, पण काय उपयोग झाला, शेवटी आईच स्पर्धा जिंकल्या ना. आणि मग काही झालं ना तरी त्यांना हे घर एकत्रच ठेवायचंय. स्वतःच्या स्वार्थासाठी ती वाटेल ते करेल, कारण तिला कुटुंब एकत्र ठेवायचंय, त्याच्यावर राज्य करायचंय. जणू काही ही घरची राणीच ना. लगेच आत्याबाई असं म्हणतात. आणि म्हणतात, तुला सांगते सीमा, यशाचं लग्न झालं ना त्यावेळेला त्याच्या नोकरीचं कारण काढून मुंबई गाठली आणि हे घर घेतलं. तर लगेच सीमा म्हणते, आत्या माझा हेतू एवढाच आहे की या घरात मध्ये ना प्रत्येकाने आपापलं आयुष्य शांतपणे जगावं. म्हणजे कारण काय आहे ना, जरा काही झालं ना तर अख्खं घर डिस्टर्ब होतं. तर तिचं हे बोलणं ऐकून लगेच आत्याबाई म्हणतात, बरोबर आहे ग तुझं. आता सीमा काय म्हणते बघा, ते काही नाही, घरात तर मी भिंत घातलीच आहे, पण आता इथून पुढे प्रत्येकाला प्रत्येकाचे हक्क मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं सांगितलंय बरं का या सीमाने. आणि प्रेक्षकांना या आत्याबाईंच्या जर घरात वेगवेगळे राहायला लागले तर आत्याबाईंना कसं वाटेल, जरा तरी आत्याबाईंनी विचार करावा ना या गोष्टीचा. असो, सीमा आता काय करते बघत राहूया. तर प्रेक्षकांना इकडे तोपर्यंत कॅफेमध्ये काय चाललंय बघूया आई बाबांच्या गप्पांमध्ये. तर इकडे कॉफी येऊन वेटर येऊन कॉफी देऊन गेलेला आहे. आणि मग पुढच्या गप्पा चालू होतात. बाबा पुढे म्हणतात, आणि शुभा माझ्या अशा वागण्याला आणखीन एक कारण होतं. आई विचारतात, आता कुठलं कारण. त्या आईना सगळं आठवतं की कसं बाबा चिडून गेले होते, आईनी पांघरून वगैरे घातलं होतं, त्या सगळ्या गोष्टी. तुमच्या त्या तसल्या वागण्याचा मला किती त्रास होत होता माहितीये का तुम्हाला, असं आई विचारतात बाबांना. बाबा म्हणतात लगेच, हो मला माहितीये, मला दिसत होता किती त्रास होत होता ते. आणि मग त्याच्यानंतर आई बाबांकडे बघत राहतात. तर बाबा म्हणतात, पण कधी कधी कडू औषध घ्यावं लागतं. मला हवं होतं की तू माझ्याशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहावंस. तर आई विचारतात, म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक हे सगळं करत होतात. अहो इतकी वर्ष मी तुमच्या साथीने जगले आणि तुम्ही ती साथच काढून घ्यायचा विचार केला, तसा आई बाबांना प्रश्न विचारतात. आणि बाबा त्याच्यावर काय उत्तर देतात बघा. बाबा म्हणतात आईंना, कारण आयुष्य हे असंच असतं, कोण कधी कुठे कुठे निघून जाईल काही सांगता येत नाही. तर आई म्हणतात, असं नका बोलू. पण बाबा एकदम काय सत्य परिस्थिती आणि वास्तव दाखवतात बघा. हे बघ, हा संवाद आहे ना तो खूप कठीण आहे, तो झाला पाहिजेच असं बाबा म्हणतात. कोण आधी निघून जाईल खरंच काही माहिती नाही असं म्हणतात. मी गेल्यानंतर तुला कुणाच्याही तोंडाकडे बघायची गरज लागू नये एवढीच माझी इच्छा आहे असं बाबा म्हणतात. अगदी आपल्या मुलांवरही तू अवलंबून राहायची गरज तुला लागू नाहीये. तर आई म्हणतात, अच्छा म्हणून तुम्ही मुद्दामून असं वागलात का असं विचारतात. तर बाबा लगेच तिला म्हणतात, हो कधी अशी वेळ आलीच तर तुला या सगळ्या अडचणींवरती मात करता यायला हवी. आजवर तू कायम माझ्यावर विसंबून राहिलीस आणि ही माझी सुद्धा चूक होती. तुला कधी सक्षम बनवण्यासाठी मी कधीच प्रोत्साहित केलं नाही किंवा प्रयत्न केले नाहीत. पण आजही मी स्टेजवर बोललो ना जे काही, ते अगदी खरं होतं असं बाबा सांगतात. मला माहितीच नव्हती तुझी स्वप्न काय होती किंवा काय आहेत, पण तू मात्र घरातल्या सगळ्यांची स्वप्न जपत आलीस, ती पूर्ण करत आलीस. पण तुझ्या स्वप्नांचं काय असं बाबा विचारतात आईंना. आणि आई म्हणतात, जे तुमचं स्वप्न आहे ना तेच माझं स्वप्न आहे. तर बाबा म्हणतात की नाही नाही तसं नकोय मला. आणि प्रेक्षकांना बाबा म्हणतात, तू स्वतःची ओळख निर्माण करायला हवीस आणि आज तू ती ओळख बनवलीयस याचा मला खूप आनंद होतोय. आणि मग आई म्हणतात पुढे, माझ्या या सगळ्या प्रवासात मी तुम्हाला खूप त्रास दिला ना हो. तर बाबा लगेच आईना म्हणतात, अगदीच नाही असं नाही म्हणणार मी, पण काय आहे, तुझा आपल्या घराच्या बाबतीत जो निर्णय होता ना
त्याने मला जास्त मनस्ताप झाला. बाबा म्हणतात आणि मग तो प्रसंग दाखवलाय की सीमाने कसं सांगितलं होतं बाबांना. आणि मग त्याच्यानंतर शुभाताई तुमचं हे चॅलेंज मंजूर आहे की नाही, तुम्हाला हे दुर्गादेवीने कसं सांगितलं होतं, हे सगळ्या गोष्टी आई नाही त्या आठवतायत. आणि प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात, मला माहिती होतं की तुम्हाला वाईट वाईट वाटेल, पण त्यावेळेला माझ्याकडे. तर बाबा म्हणतात, ती बघ, ती गोष्ट ऐकल्याबरोबर माझी प्रतिक्रिया जी काही आहे ना ती रागाचीच होती. पण नंतर मी विचार केला की शुभाने मला न सांगता इतका टोकाचा निर्णय घेतला असेल, तर त्याचं कारणही तसंच असेल ना, असं बाबा म्हणतात. आणि म्हणतात पुढे, मला माहिती आहे की बोरतळचं घर माझ्यासाठी वाचवण्याचा प्रयत्न करत होतीस तू, कारण ते माझं स्वप्न होतं. तर आई पण हो म्हणून मान डोलावतात. पण बाबा म्हणतात, पण हे नंतर आलेलं शहाणपण होतं ना, असं म्हणून. तर आई म्हणतात की हो. आणि मग प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात, बोरतळच्या घराचा प्रश्न होता म्हणून मी एवढी ठामपणे उभी राहिले. पण नाही आता नाही. आता जर का तुम्ही माझ्यापासून दूर गेलात, लांब गेलात, तर मी काही करू शकणार नाही. तुमची बायको हीच माझी ओळख आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असं आई म्हणतात. तर बाबा आईंकडे कौतुकाने बघतात आणि म्हणतात, कसं जमवलंस गे हे सगळं. आपलं घर सोडून दुसऱ्या घराला आपलं म्हणणं, तिथल्या माणसांना आपलंसं करून घेणं, त्यांच्या सुखासाठी झटत राहणं, कसं जमतं ग तुम्हाला? आणि आजही तू तेच करतेस, असं बाबा म्हणतात. आणि प्रेक्षकांनो, हॅट्स ऑफ टू यू शुभा, असं म्हणून बाबांना आईचं कौतुक करतायत. छान वाटलं आईबाबांना असं एकत्र छान असं बोलताना बघून. तुम्हाला आईबाबांचं हे संवाद जो काही आहे तो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघूया अजून पुढे काय काय घडणार आहे ते, कारण एपिसोड इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांनो, इकडे स्वीटी शमिका आहेत, चहा घेतात. शमिका आता स्वीटीला सगळी डिटेलिंग सांगते स्पर्धेची. आणि ज्या वेळेला मावशीचं नाव अनाऊन्स झालं ना, तेव्हा मी ना त्या घाटपाडण्याचा फोटो काढला एक. तर स्वीटी म्हणते बघू. तर शमिका तो फोटो दाखवते. आणि मग शमिका म्हणजे स्वीटी म्हणते, अरे देवा, काय तोंड उतरलंय त्यांचं. तर शमिका म्हणते, आणि वॉटर चेरी ऑन द टॉप. हे बघ, तुला माहितीये का मावशीला प्राइज देण्यासाठी कुणाला बोलावलं होतं? तर स्वीटी विचारते कुणाला? तर शमिका सांगते काकांना. तर स्वीटी म्हणते काय, बाबांना? तर हो. तर हाऊ स्वीट, असं म्हणते स्वीट. आणि म्हणते मला पण तिथे यायचं होतं असं म्हणून. तर शमिका म्हणते पुढे, तुला माहितीये का, आणि त्यांनी ना काकांना मावशीबद्दल बोलायला सांगितलं होतं आणि काका इतके गोड बोलले माहितीये. तर क्या कहा उन्होंने, असं स्वीटी विचारते. तर शमिकांना ते सगळं सांगते की खरतर बोरतळ केटरिंग कंपनीला माझा विरोध होता, पण हिमतीने तिने हा व्यवसाय उभारून नावारूपाला आणला. मला अभिमान वाटतो, असं सगळं बोललेले. तर एकदम मस्त बोलले होते ते, असं स्वीटीला शमिका सांगते. स्वीटी म्हणते वा. आणि शमिका म्हणते, तुला ते फोटो दाखवते जेव्हा मावशीला प्राइज मिळालं ना, ते बघ. तेव्हा हे बघ. तर लगेच हे मिसेस नारडा आहे, त्यांचं तोंड बघ कसं पडलंय. तर लगेच त्यांच्या व्याजाचे पैसे केले ना, असं शमिका म्हणते. तर स्वीटी विचारते आता आई बाबा आहेत कुठे? तर शमिका सांगते आई बाबा ना डेटवर गेलेत. आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते काय, खरंच? आणि मग त्याच्यानंतर शमिका म्हणते, मला मावशी बोलली होती पण तू पण चल माझ्या बरोबर, पण काका बोलले की नको नको, तू पण घरी जा, आम्ही दोघं डेटवर जाऊ, आम्ही आधी दोघं सेलिब्रेट करू आणि मग सेलिब्रेट सगळ्यांसोबत करूया. तर प्रेक्षकांना आता समीर आलाय बरं का तेवढ्यात. तर आता शमिका येते, समीर होता समीर होता समीर होता, गेस व्हॉट, काय घडलंय? तर समीर विचारतो काय? तर केस तर कर, गुड न्यूज आहे, असं म्हटल्यानंतर समीर म्हणतो आई स्पर्धा जिंकली. आणि मग प्रेक्षकांनो, समीर आणि किती आनंदाने ओरडतो, येस येस, आई स्पर्धा जिंकली, क्या बात आहे, आई कसली भारी गुड न्यूज आहे, कुठे सेलिब्रेट करूया? तर शमिका म्हणते ते दोघं ऑलरेडी सेलिब्रेट करतायत. तर समीर विचारतो दोघं म्हणजे? तर आता स्वीटी म्हणते की आई आणि बाबा दोघं जण डेटवर गेलेत, निवांत वेळ घालवता यावा म्हणून. आणि मग प्रेक्षकांनो, समीर म्हणतो क्या बात आहे. तर लगेच शमिका सांगते, आणि बाबांना ना तिकडे बोलावलं होतं प्राइज द्यायला मावशीला. तर समीर म्हणतो कसला भारी दिवस आहे आज, आय एम सो प्राऊड ऑफ यू आई वगैरे, असं चाललंय येता याचं. आणि खरंच कौतुक वाटतंय समीरला आणि सगळ्यांना. आणि आता आई आणि बाबा पुढे चालत चालत येत आहेत. बाबा विचारतात आईंना आता पुढे काय, असं म्हणून. आणि आई विचारतात काय? तर बाबा म्हणतात आता पुढे काय, स्पर्धा तर जिंकली ना. तर आई म्हणतात पहिले नारडाबाईला तिचे पैसे देऊन टाकायचे, त्यानंतर उरलेले पैसे देण्यासाठी जोमाने कामाला लागायचं. तर बाबा म्हणतात हो ते पण आहेच. पण लगेच बाबा म्हणतात ते आहेच, पण आपलं घर जरा व्यवस्थित करणं गरजेचं आहे, असं तुला नाही का वाटत? तर आई विचारतात म्हणजे तुम्ही भिंतीबद्दल बोलताय का? अहो पण तुम्हीच तर ती भिंत. तर बाबा म्हणतात शुभा हे बघ, मी तुला आता स्पष्टपणे सांगतो, हे बघ म्हणजे त्यावेळेला मी तुझ्या बरोबर उभा राहिलो, पण घरात
झालेली मला अजिबात आवडली नाहीये. तर आई म्हणतात, "अहो, पण मला तरी कुठे पटलं होतं. पण सीमाने सानूला घेऊन घर सोडून जायची धमकी दिली. मी घाबरले आणि तिच्या प्रत्येक मागणीला होकार देत गेले." तर बाबा आता म्हणतात, "हे बघ, मला वाटतं ना, ही हे जे कोणी धमकी देतात ना, त्यांना तसं करू द्यावं." आणि मग आई म्हणतात, "अहो, काय बोलताय तुम्ही?" तर बाबा म्हणतात, "हे बघ, ऐक ना, जरा विचार कर. काय केलं असतं तिने?" तर आई म्हणतात, "ती सानूला घेऊन हॉटेलमध्ये राहणार होती." तर लगेच बाबा म्हणतात, "ती हॉटेलमध्ये राहणार आणि किती दिवस?" हे बघ, मग गेली असती आपल्या आईकडे निघून आणि आईकडे निघून गेल्यानंतर तिच्या आईने काय सानूची जबाबदारी घेतली नसती. कारण ती सुद्धा स्वतः किती बिझी असते. मग ऑफिस आणि सानू या दोन्ही गोष्टी त्या सांभाळू शकली असती का? तर आली असती झकत परत, असं बाबा शब्द वापरतात बघा. आणि म्हणतात, "एकदा होऊ दे ना ती म्हणते तसं. पुढच्या वेळेलापासून धमकी देणं बंद करेल." तर आई पण विचार करतात, म्हणतात, "मला खरंच भीती वाटली हो. ती म्हणते तसं तर मी केलं नाही. तर आपल्या समीरचा संसार मोडेल." आणि तर बाबा विचारतात, "आणि काय?" तर आई पुढे म्हणतात, "आणि कदाचित ती समीरला सुद्धा आपल्या सोबत घेऊन जाईल." तर बाबा म्हणतात, "अरे समीर काय लहान आहे का? त्याला कळतं ना काय बरोबर आहे, काय चूक आहे ते. आणि हे बघ, त्याने तिची चोरी पकडली होती ना कॅमेरावर." आणि त्याच्यानंतर बाबा म्हणतात, "अरे ती वर्षाशी कशी वागली होती हे त्याने बघितलं होतं की. मग तो कशाला जाईल तिच्याबरोबर? आणि त्याने तिला सांगितलं होतं की हे घर माझं आहे, मी येणार नाही म्हणून." तर आई म्हणतात, "तरी मला भीती वाटली हो." आणि प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात की आपला समीर आपल्यापासून दुरावेल असं म्हणून. आता बघूया प्रेक्षकांनो काय घडणार आहे, कारण समीर गेलाय तर सीमाजवळ. सीमाना काहीतरी काम करत बसली. समीर लगेच कसा म्हणतोय, "सीमा, तुला कळलं का? अगं आपली आई स्पर्धा जिंकलीये. आई जिंकली," असं ओरडून ओरडून सांगतोय खुशीत आहे. तर सीमा लगेच म्हणते, "हो कळलं." आणि मग त्याच्यानंतर, "खूप आनंद झालाय ना तुला?" असं म्हणते. तर समीर म्हणतो, "म्हणजे काय? स्पर्धा जिंकली आई, आनंद होणारच ना? का तुला वाईट वाटलंय का?" असं विचारतो. तर सीमा त्याला म्हणते की हो. आणि मग प्रेक्षकांनो समीर सीमाचं ऐकतच राहतो. सीमा पुढे म्हणते, "हो, मला वाईट वाटलंय." तर समीर विचारतो, "वाईट वाटलंय का?" तर सीमा म्हणते, "कारण मी गाडी आणली होती त्यावेळेला तुझा रिस्पॉन्स कसा होता? मला वाटलं की तू मला आणि सानूला घेऊन रॉंग ड्राईव्हला जाशील, पण तू तर गाडीकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाहीस." तर समीर आता विचार करतोय, त्याचा इथे काय संबंध आहे सीमा, असं म्हणतो तो तिला. तर सीमा म्हणते, "नाही आहे का? बरं, नसेल, राहू देत." आणि मग प्रेक्षकांनो समीर काय उत्तर देतोय बघा सीमाला. तो म्हणतोय, "इथे संबंध त्या गोष्टीचा नाहीच आहे. एक गोष्ट लक्षात घे सीमा, ही जी गाडी आहे ना, ही जी गाडी जर तू स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पैशाने घेतली असतीस ना, तर त्या गाडीसमोर जाऊन नाचलो असतो मी. काय आहे ना, बोरतळचं घर विकून जे आलेले पैसे होते, त्या पैशातून मला फसवून तू ती गाडी घेतली आहेस. मला ते पैसे हवे होते. कशासाठी हवे होते? बोरतळ केटरिंग कंपनीसाठी हवे होते. म्हणून मी तुझ्याकडे ते मागितले. मग तू हडबडलीस. मग तुला असं वाटलं की अरे बापरे, हे पैसे याला द्यावे लागतील. मग पैसे तर आपल्याकडून संपतील. म्हणून मग तू घाईघाईने काय केलंस? बाजारातून साडी विकत घेतात ना, तशी तू गाडी विकत घेतलीस." असं समीर उत्तर देतोय आणि म्हणतो, "मला काही कळत नाही. मूर्ख वाटलो मी तुला," असं म्हणतो. तर सीमा लगेच तोंड वाकडं करते. तर समीर म्हणतो, "ऐक ना सीमा, हे जे काही तू वागली आहेस ना, तर त्याची लाजच वाटते मला," असं म्हणतोय बरं का तो. "तुझी ती जी काही फुटकळ खाटर आहे ना बाहेर, त्याचं कंपॅरिझन माझ्या आईच्या जिंकण्याशी करू नकोस," असं म्हणून समीर उत्तर देतो आणि म्हणतो, "माझी आई खूप ग्रेट आहे आणि ती कायम ग्रेटच राहणार. कळलं का?" तर प्रेक्षकांनो समीर पुढे म्हणतो, "आईने जी काही स्पर्धा जिंकली आहे ना, ती स्पर्धा स्वतःच्या जीवावर जिंकली आहे, कुणाच्या वशिल्याने नाही." तर लगेच सीमा कशी म्हणते, "बास, बास कर हां तुझं माता महात्म्य. माझ्यासमोर नको वाजवूस तुझं माता महात्म्य, वाचू नकोस." तर समीर म्हणतो, "हो बरोबर आहे. तसंही घरच्यांच्या आनंदात तू कधी सहभागी झालीस?" तर सीमा विचारते, "हो, कधी कोणी मला सहभागी करून घेतो." तर समीर म्हणतो, आता काय चाललंय? एक मिनिट, मी बोलतोय ना तुझ्याशी," असं म्हणतो. "आता काय चाललंय?" तर हे बघ, मी आनंदाने तुला सांगायला आलो होतो ना तुला, पण सगळ्यांना आनंद झालाय. मला झालाय, शमिकाला झालाय, ती नाचतीये, स्वीटी शिरा करतीये, मग मकरंद बुके घेऊन येतोय, पण तुला आनंद झालेला नाहीये." तर सीमा म्हणते, "बरोबर आहे, स्वीटीला या घरची आदर्श सून आहे ना, मग तिला होणारच आनंद." तर समीर म्हणतो, "तसं कोणी काही म्हणालेलं नाहीये, पण एक गोष्ट लक्षात घे, आईने खूप मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि आज ती स्पर्धा जिंकली आणि या गोष्टीचा सगळ्यांना मनस्वी आनंद आहे." तर सीमा लगेच म्हणते, "हो, मग तू आणि तुझी आई एवढे आदर्श प्रेमी आहात ना, मग त्या मिळालेल्या पैशांचं काय करणार आहात तुम्ही?" तर समीर म्हणतो, "तर काय करणार म्हणजे? तुला काय माहिती नाहीये का ती काय करणार आहे त्या पैशांचं ते?
आली होती ना ती नारडाबाई घरी, ते पैसे तिला देणार आहे. आणि खरं तर हे सगळं झालंय माझ्या मूर्खपणामुळे. जर मी असा वागलो नसतो ना तर कदाचित तेच पैसे बोरतळ केटरिंग कंपनीसाठी वापरता आले असते. तर सीमा म्हणते तू त्याच्यासाठीच खुश राहा, पण यातून आपल्याला काय फायदा होईल, काय पैसा मिळेल याचा ना कधीच विचार करू नकोस. तुझं व्यवहार आहे ना, व्यवहार ज्ञान आहे ना ते शून्य आहे, शून्य. आता जे पैसे मिळालेत ना त्यातले अर्धे पैसे त्यांनी तुला द्यायला पाहिजेत. तर समीर विचारतो मला का देईल ती? तर सीमा म्हणते कारण तू त्यांचा पार्टनर आहेस, किमान 2.5 लाख रुपये तरी द्यायला हवे त्यांनी तुला. तर समीर म्हणतो इथे आई एवढी स्पर्धा जिंकलीये, तू ना तू म्हणजे समीर आता तिला काय बोलावं ते सुचत नाहीये. आणि प्रेक्षकांनो सीमाचं हे लॉजिक तुम्हाला पटलंय का? पार्टनर आहे म्हणून अर्धे पैसे आईनी समीरला काय द्यायचे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाबा इकडे आईने समजावतायत तुला भीती वाटते म्हणून ती तुला धमक्या देते, त्या भीतीपुढे तू तिच्या सगळ्या अटी मान्य करशील. तर आई म्हणतात तेव्हा त्या क्षणी माझ्या डोक्यात किंवा दुसरा काही मार्गच नाही दिसला. तर बाबा म्हणतात आईना तसं नाहीये शुभा, तू मुलांच्या बाबतीत ना फार इमोशनल होतीयस. उलट नारडाच्या तावडीतून ते घर सोडवण्यासाठी हे घर तू पणाला लावायचा निर्णय घेतलास, त्या आणि ही दोन्ही घरं वाचवण्यासाठी तू केटरिंग कंपनी सुरू करायचा निर्णय घेतलास. हे निर्णय तुझेच होते आणि ते किती बरोबर आहेत, किती बरोबर होते असं बाबा म्हणतात. तर म्हणतात शुभा मला तुझा खूप अभिमान वाटतो या सगळ्याचा. तर आई विचारतात खरंच? तर बाबा हो म्हणून मान डोलावतात आणि म्हणतात मी कधी खोटं बोललोय का तुझ्याशी? तर आई लगेच बाबांकडे बघतात आणि तुम्ही माझ्याशी अबोला का घेतलात? या निर्णयाचा तुम्हाला अभिमान वाटतोय असं तुम्ही म्हणताय, तर तू त्याच निर्णयामुळे तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता, तुम्ही बोलणं सोडलं होतं माझ्याशी असं आई विचारतात बाबांना. तर बाबा म्हणतात नाही त्यासाठी नाही, हे बघ थोडं तुझं चुकलं, थोडं माझंही चुकलं असं म्हणतात बरं का बाबा आता. आणि म्हणतात तू थोडं मुलांचं सुनांचं डोळसपणे ऐकायला हवं होतं, स्पेशली सीमाचं. आणि मग त्याच्यानंतर बाबा पुढे म्हणतात आणि मी तुझ्या बाजूने उभा राहून तिच्या भिंतीचा बेत जो काही आहे तो हाणून पाडायला हवा होता असं बाबांनी आता मान्य केले बरं का. आणि म्हणतात सॉरी शुभा चुकलं माझं. तर प्रेक्षकांना आई म्हणतात तुम्ही सॉरी म्हणू नका लगेच, कारण प्लीज एक विनंती करते मी, तुम्ही ना कधी आयुष्यात माझ्याशी आबोला धरू नका, कारण तुम्ही जर का आबोला धरलात ना तर मला काही सुचत नाही. आणि तुम्ही नुसतं माझ्या पाठीशी आहात हेच माझ्यासाठी पुरेसं असतं. आणि तुम्ही माझ्या पाठीशी असाल ना तर मला माझ्यामध्ये 10 हत्तींचं बळ येतं असं लगेच आई सांगतात. तर बाबा म्हणतात शुभा मी मरेपर्यंत तुझ्या पाठीशी असणार आहे. आणि अगं वेडे आपली भांडणं, आपले अबोले, आपले रुसवे फुगवे आणि त्या अबोल्यामुळे होणारा त्रास हे सगळंच आपलं नातं जिवंत असण्याचं लक्षण नाहीये का? तर आई म्हणतात पण तरी सुद्धा पुन्हा माझ्याशी कधी अबोला धरू नका, तुमच्या तोंडून शुभा हे ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही हो कधी. तर बाबा म्हणतात शुभा मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुझ्याच बरोबर असणार आहे असं बाबा इथे आईना विश्वास देत आहेत प्रेक्षकांनो. आणि दोघांना छान एकमेकांच्या हातामध्ये हात धरतायत. चला आजचा एपिसोड तरी हा चांगल्या नोटवर संपलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते, कारण नवीनच काहीतरी नाटक घडताना दिसणार आहे ते हे उद्याच्या भागात. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या भागात आई बाबांना इकडच्या भागात बोलवतायत. बाबा म्हणतात त्या भिंतीचा आधी काहीतरी कर, पण प्रेक्षकांनो भाऊ काका आलेले आहेत आणि सीमा काहीतरी जाऊन कळ लावते. भाऊ नेमके आता कशासाठी आलेत आणि बाबा आता काय रिॲक्शन देतील, सीमा अजून काय नवीन नाटक करेल ते बघत राहावे. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत.